नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर कुंभ राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कुंभ राशीचे 21 जून 2026 नंतरचे संपूर्ण राशी भविष्य. कारण 21 जून या दिवशी मंगळाचे गोचर होणार आहे. मंगळ हा ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे आणि या गोचराचा, या प्रवेशाचा संपूर्ण 12 राशीवर प्रभाव पडणार आहे. तर याचा तुमच्या कुंभ राशीवर सुद्धा खूप मोठा प्रभाव पडणार आहे, परिणाम होणार आहे, मोठमोठ्या घटना घडणार आहे. याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुमच्या जर आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम सुरू असतील, काही समस्या असतील, तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असेल, कर्ज झालेलं असेल, नोकरीत काही प्रॉब्लेम असेल, व्यापार चालत नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल किंवा अन्य असंख्य प्रश्न असेल, तर एकदा पत्रिका तपासून घ्यावी. त्यानुसार आपल्याला त्याची उत्तरं मिळतात. काही प्रॉब्लेम, समस्या, अडचण असेल तर योग्य उपाय, योग्य सेवा करून आपण यातून बाहेर पडू शकतो. तर यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा, आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. कुंभ राशीसाठी मंगळ हा तुमच्या 3ऱ्या पराक्रम स्थानाचा आणि 10व्या स्थानाचा स्वामी आहे. म्हणजेच मंगळ तुमच्या नोकरी, व्यवसाय आणि आत्मविश्वासाचं नियंत्रण करतो. आतापर्यंत मंगळ तुमच्या 3ऱ्या घरात होता, जिथे त्याने तुम्हाला खूप धाडस दिले. पण 21 जून 2026 रोजी तो तुमच्या कुंडलीच्या 4थ्या स्थानात, चतुर्थ स्थानात म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात 4थे स्थान हे सुख, माता, हक्काचे घर, जमीन आणि वाहनाचे मानले जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4थ्या घरात बसून मंगळ थेट 10व्या घराला म्हणजेच स्वतःच्या कर्मघराला पूर्ण दृष्टीने पाहणार आहे. तर याचा काय प्रभाव पडेल? तर मित्रांनो, मंगळ हा तुमच्या कर्मस्थानाचा स्वामी असून तो 4थ्या घरातून थेट स्वतःच्या घराला पाहत आहे. हा एक अतिशय उत्तम राजयोग मानला जातो. नोकरी करणाऱ्या मित्रांना या काळात मोठी पदोन्नती किंवा नवीन आणि मोठ्या अधिकाराची जबाबदारी मिळण्याचे प्रबळ योग आहे. ऑफिसमध्ये तुमचे वर्चस्व वाढेल. कठीण प्रोजेक्ट्स तुम्ही तुमच्या बुद्धीच्या आणि सहाय्याच्या जोरावर वेळेवर पूर्ण कराल. वरिष्ठ अधिकारी आणि बॉस तुमच्या कामावर प्रचंड खुश राहतील. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला चांगल्या पॅकेजची नवीन ऑफर मिळू शकते. दुसरी मोठी घटना तुमच्या भौतिक सुखाच्या बाबतीत घडणार आहे. मंगळ हा स्वतः भूमिपुत्र म्हणजे जमिनीचा कारक आहे आणि तो तुमच्या सुख स्थानात येत आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून स्वतःचे घर, फ्लॅट किंवा एखादी जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 21 जून नंतर तुमच्या या स्वप्नाला गती मिळेल. मालमत्तेशी संबंधित रखडलेले व्यवहार पूर्ण होतील. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटून निर्णय तुमच्या बाजूने येईल. जर तुम्हाला नवीन कार किंवा गाडी खरेदी करायची असेल तर या गोचर काळात तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मालमत्तेत केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात मोठा आर्थिक नफा देऊ शकते. मित्रांनो, 4थे स्थान हे घरगुती सुखाचे, पण मंगळ हा अग्नितत्वाचा आणि आक्रमक ग्रह आहे. तो सुख स्थानात आल्यामुळे घरात लहान सहान गोष्टींवरून वाद आणि कलह होऊ शकतात. तुमच्या स्वभावातील चिडचिडपणामुळे घरातील शांतता बिघडू शकते. त्यामुळे घरात शांत राहण्याचा प्रयत्न करा. 4थ्या स्थानातील मंगळ आईच्या आरोग्यामध्ये चढ उतार आणू शकतो. त्यांना रक्ताशी संबंधित विकार, उष्णतेचा त्रास किंवा काही छातीत त्रास असेल तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. या काळात त्यांच्याशी बोलताना आदराने आणि प्रेमाने बोला. मित्रांनो, मंगळाच्या या गोचरामुळे तुमच्या उत्पन्नाचे स्रोत मजबूत होतील. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे. रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, फार्मसी किंवा हॉटेल व्यवसायाशी जोडलेले लोकांना या काळात दुप्पट नफा मिळू शकतो. 4थ्या स्थानातून मंगळ तुमच्या 7व्या स्थानाला पाहत असल्यामुळे बिझनेस पार्टनरसोबत काही वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यवसायाचे निर्णय घेताना जोडीदाराला किंवा पार्टनरला विश्वासात घ्या. कुंभ राशीच्या मित्रांनो, मंगळाचे हे गोचर तुम्हाला करिअर, सुख, सुविधा देणारच आहेत, पण तरीही मंगळाच्या प्रभावामुळे आयुष्यात घडू शकतात आणि त्या गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. जसं की कामाच्या ठिकाणी किंवा घरात रागाच्या भरात कोणतेही चुकीचे शब्द बोलू नका, अन्यथा जवळच्या माणसे दुखावू शकतात. जमीन किंवा घर खरेदी करताना सर्व कायदेशीर कागदपत्रे नीट तपासून घ्या. घाईघाईत कोणताही व्यवहार करू नका. या गोचराचे शुभ प्रभाव वाढवण्यासाठी तुम्ही दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. आईचा आशीर्वाद रोज सकाळी उठल्यावर घ्या, याने तुम्हाला लाभ मिळेल. कुंभ राशीचा हा सविस्तर गोचर व्हिडिओ, ही माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.